चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिती, त्याचे पाय माझे तिती, त्याचे पाय माझे तिती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिती, त्याचे पाय माझे तिती, त्याचे पाय माझे तिती. वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. वाचे बदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष दिवा देखता प्रत्यक्ष, दिवा देखता देखता प्रत्यक्ष. वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, वाचान बाधी क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम. एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव, एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव, निवारी कळिकाळाचा कळिकाळाचा भेव. बोला वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम. क्रोध काम क्रोध. विठोबा रखुमाई टाळी 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 ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमा. हरी ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई. हा ठोबा रखुमाई टाळी टाळी हा हा रखुमाई. ठोबा रखुमाई हा हा ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. 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 विठ्ठल हरी 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 विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय. तुकाराम महाराज की जय. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर जय. संभाजी महाराज की प्रभु जय. रामचंद्र चंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवन सूत हनुमान हनुमान की जय. विश्वेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
स्वानंद सुपनिवासी सद्गुरु जो जोग महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 विठाल 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 शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम भजे व्रजे कमंडनं समास पाप खंडनं स्वभाक्त चित्तरंजनं सदेव नंदनंदनं सुपीत गोचमासकं सुनाद वेणुहासकं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं हरारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटपत्राय पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि नमो सद्गुरु सुखयादान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केली नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माधा मतिमंदते ज्ञानदाता दिनाश नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय विश्वेश्वराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दने शिव निवरी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग दक्षिण काळचे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून नाथ महाराज आपल्या जीवनामध्ये ते भोळ दैवत प्रसन्न झालं असता आपल्या जीवनामध्ये लाभलेलं जे यश आहे ते सिद्धश लक्षणाने साधकश साधनाने या भूमिकेतून आपल्या समोर ठेवत असताना दक्षिण काळचे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल विठाल 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 विठाल
अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या या सिंधी मेळा पण शिवशंकर हे दैवत भोळा आहे. पण भोळा शब्दाचा अर्थ बावळट नंदन असा नव्हे. व्यवहारामध्ये भोळा शब्दाचा अर्थ काय करतात? जो बावळट आहे, ज्याला फारसं काही कळत नाही, त्याला भोळा समजतात. पण त्या अर्थाने या ठिकाणी भोळा नव्हे. भोळा शब्दाचा अर्थ तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, असा सरळ अंतकरणाचा आहे. आशुतोष आहे, थोडं घेऊन भरपूर काही देणारा असा तो शिव भोळा. कसा आहे पण चक्रवर्ती, तो चक्रवर्ती आहे. आणि त्याचे पाय माझे चित्ती. पाय शब्दाचे दोन अर्थ आहे. पाय शब्दाचा अर्थ चरणही आहे, पाय शब्दाचा अर्थ त्याचे स्वरूपही आहे. त्यांचे चरण, त्यांचं स्वरूप मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. भगवान शिव 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 शंकर नम शिवाय असं त्यांचं जर नामचिंतन केलं तर जगात सगळ्यात मोठी भीती आहे काम क्रोध लोभाची. त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्माद येत त्रयम तेजेत. श्रीमद भगवद्गीता म्हणते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताच्या मुखात ओवी ठेवतात. परमात्मा म्हणतात, हे तिन्ही जव जागती तो निकयाची प्राप्ती माझे कानही ना ऐकती देवही म्हणे. तीन म्हणजे कोण? काम, क्रोध आणि लोभ. हे तीन विकार जर जोपर्यंत जागे आहे तोपर्यंत खरं स्वरूपाची प्राप्ती होणं संभवनीय नाही. पण वाचे वदता शिवनाम, शिवनामाचा उच्चार जर आपण वाणीने केला तर तयान बाधी क्रोध काम. क्रोध आणि काम ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारकचे. असे काम आणि क्रोध हे मात्र त्या शिवनाम धारकाला कुठल्याही प्रकारचा व्यथा देत नाही, त्रास देत नाही. ते त्याच्या पुढे लाग चालच करत नाही. तयान बाधी क्रोध काम ही अनिष्टाची निवृत्ती आहे. अनिष्टाची प्राप्ती काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. कधी? शिवा देखाता प्रत्यक्ष. आपण प्रत्येक जण येताना विश्वेश्वराचं दर्शन घेऊन इथे बसतो, जाताना दर्शन घेऊन जातो. त्यांचं दर्शन घेतलं की आपल्याला या चार गोष्टीचा लाभ होतो. एक धर्म पुरुषार्थ, दोन अर्थ पुरुषार्थ, तीन काम पुरुषार्थ आणि चार मोक्ष पुरुषार्थ. पुरुषेन अर्थ ही तिथे पुरुषार्थ. पुरुषाच्या इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. हे चारही पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात त्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. कधी? शिवा देखाचा प्रत्यक्ष. आणि एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. जनार्दनाचा एका म्हणजे त्यांचे गुरुजींचं नाव आहे जनार्दन स्वामी, देवगिरीचे किल्लेदार. पण ते संत आहेत, सत्पुरुष आहेत. आणि त्या जनार्दनाचा सत्शिष्य असणारा मी एकनाथ तुम्हाला सांगतो, एका जनार्दनी शिव काय करतात? निवारी कळी काळाचा भेव. जगात सर्वात मोठी भीती काळाची आहे. भगवती ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, पायपा केवडा पसरलाची चवडा करुणी आकार वाडा माझी गज. व जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. किंवा जगा काळ खाय. सगळ्या जगाचा ग्रास करणारा हा काळ, त्या काळाचं बळ शिव नामधारकावर चालत नाही. असा या निरूपणा करता घेतलेल्या अभंगाचा शब्दशः भाव आहे. विठ्ठल विठ्ठल हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठल. प्रथम चरणामध्ये कोण? शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते. म्हणजे शंकराचे चरण मी माझ्या चित्तामध्ये धारण केले. पहिलं वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. वाणी जर शंकर शिव नामाचं उच्चारण केलं तर काम क्रोधाची बाधा त्याला होत नाही. दुसरं चरण. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवा देखाता प्रत्यक्ष. भगवान शंकराचं दर्शन घेतलं तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारी पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. आणि एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव. भगवान शंकर आपल्या जीवनात सर्वात मोठी दुर्धर भयंकर भयावह असणारं जे काळाची भीती आहे ती आपल्या जीवनात राहू देत नाही. साधारण एक 3 साधना सांगितल्या. पहिली साधना काय? चित्तामध्ये त्याचं चिरण धारण करायचं. दुसरी साधना काय? वाणीने त्या शिव शिव नामाचं उच्चारण करायचं. तिसरी साधना काय? डोळ्याने विश्वेश्वराचं रूप पाहायचं. म्हणजे विश्वेश्वराचं नाव वाणीने घ्यायचं, डोळ्याने रूप पाहायचं आणि चित्तामध्ये ते रूप साठवायचं. या 3 गोष्टी जर आपण केल्या, शिवभक्तांनी केल्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती, तर आपल्याला किती फलं लाभतात? 1 अनिष्टाची निवृत्ती, 2 इष्टाची प्राप्ती. अनिष्टाची निवृत्ती कोणतं फळ? तर शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. चित्तामध्ये पाय धारण केले, वाणीने नाम उच्चारण केलं आणि डोळ्याने त्या विश्वेश्वराचं दर्शन घेतलं की आपल्याला
फळ लाभतात. ते पहिलं फळ आहे तयान बाधी क्रोध काम. काम क्रोधाची बाधा त्याला होत नाही, पीडा त्याला होत नाही, व्यथा त्याला होत नाही. दुसरं फळ आहे निवारी कळी काळाचा भेव, कळी काळाची भीती राहत नाही. म्हणजे कळी काळाची भीती न राहणं आणि काम क्रोधाची बाधा न होणं हे दोन अनिष्टाची निवृत्ती आहे. आणि इष्टाची प्राप्ती काय? तर धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखाता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होणं ही इष्टाची प्राप्ती आहे. म्हणजेच वेदांताच्या भाषेत त्याला म्हणतात. सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचे उद्गार आहे. बाबा म्हणत असतात एक अनिष्टाची निवृत्ती, दोन इष्टाची प्राप्ती. अनिष्टाची निवृत्ती म्हणजे तयान बाधी क्रोध काम, किंवा अनिष्टाची निवृत्ती म्हणजे निवारी कळी काळाचा भेव. आणि यालाच वेदांताच्या भाषेत म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आणि दुसरा आहे धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखाता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होणं याला म्हणतात इष्टाची प्राप्ती, म्हणजे परमानंदाची प्राप्ती. म्हणजे किती साधना करायच्या? तुम्ही काही नाराज नात नाही नक्की? मग जरा थोडस होकारार्थी नकारार्थी माना डोला असं आनंदाने कीर्तन ऐका. असे गंभीर धीरगंभीर होऊ नका. सगळ्या ब्रह्मांडाचा भार आपल्याच डोक्यावर आहे असं घेऊ नका. आनंदाने. ही किती बोट आहेत? 5 बरोबर ना? 3 आहेत. रामकृष्ण बोट 5 आहे पण दाखवले मी 3 आहे ना. मग 3 साधना आपल्याला करायच्या सांगितल्या नाथबाबांनी. पहिली साधना काय? विश्वेश्वराचं रूप, त्याचं स्वरूप चित्तामध्ये धारण करायचं. दुसरी साधना काय सांगितली? वाणीमध्ये विश्वेश्वराचं नाव घ्यायचं. आणि तिसरी साधना काय? जाताना येताना ते विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. या 3 गोष्टी केल्या की हे 3 फलं आपल्याला प्राप्त होतात. कोणतं पहिलं फल प्राप्त होतं? तर निवारी कळी काळाचा आपलं पहिलं फळ प्राप्त होतं धर्मार्थ काम. आपलं दुसरं चरण तयान बाधी क्रोध काम. छान. पहिलं फळ प्राप्त होतं तयान बाधी क्रोध काम. दुसरं फळ प्राप्त होतं धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थाची प्राप्ती. आणि तिसरं फळ प्राप्त होतं ते म्हणजे निवारी कळी काळाचा भेव. हे 3 फळ जर आपल्याला प्राप्त व्हावे असं वाटत असेल आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा ही स्थिती लाभावी आणि या नरदेहाला आल्याच्या नंतर आपण ग्रस्ती आश्रमामध्ये असताना प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आपला यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर ह्या 3 गोष्टी आपण केल्या म्हणजे नाथबाबा म्हणतात जशा मला दोन्ही बाबतीत यश प्राप्त झालं तसं तुम्हालाही प्राप्त होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला हा सोहळा गेली 21 आणि 22 वर्ष आपण सगळीजण मंडळी तन मनदानाच्या सहकार्यातून एकत्र येऊन हा करत असतो. आणि दिवसेंदिवस बाळाने बाळसं धरावं आणि ते गुटगुटीत दिसावं तसा आपला हा सोहळाचा उत्सव वाढत चाललेला आहे. इतकी दिव्य मंडप, गोड असणारे साऊंड सिस्टीम, गोड असणारे गायक वादक, शिस्तबद्ध असणारे श्रोते, हेच कार्यक्रमाचं वैभव आहे. आणि हा सगळं वैभव दिवसेंदिवस वाढत चाललं म्हणजे विश्वेश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि या कृपेमध्ये आपली अपेक्षा काय? आपण ज्या प्रपंचात राहतो तो प्रपंचही आपला नेटका व्हावा आणि परमार्थही आपला नेटका व्हावा. म्हणजे प्रपंच नेटकान परमार्थ फाटका, परमार्थ नेटकान प्रपंच फाटका असं नको. दोन्ही व्यवस्थित व्हावं अशी आपली इच्छा आहे. हो की नाही? कोणी काय बोला ना. आपली प्रत्येकाची इच्छा काय? प्रपंचही चांगला व्हावा, परमार्थही चांगला व्हावा. पण मग जगद्गुरु तुकोबरायाकडे मार्गदर्शन घेण्याकरता आपण जाऊ का? नाही जाणार. का जाणार नाही? कारण जगद्गुरु तुकोबरायाचा परमार्थ नेट काय पण प्रपंच थोडासा फाटका दिसतो वरवर तरी. दुष्काळी आठेला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न अन्न करता मेली. प्रपंचाची जाऊ पुरती भिके कुत्री घर राखीती. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुरती भिके कुत्री घर राखीती. नांदणू काहीशी सांगा. म्हणून आपण त्यांच्याकडे जाणार नाही, माऊलीकडे जाणार नाही. का? माऊलीने प्रपंचच केला नाही. जन्मतेने प्रसंगे स्त्री देहाते शिवणे अंगे, तिथून पुढे काही संपर्कच नाही ना. म्हणून माऊलीकडे आपण जाणार नाही. पण आपल्यासारखं प्रपंचात राहून प्रपंचही चांगला केला आणि परमार्थातही यशस्वी जे आहेत असे दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा आहे ते आपले आदर्श होऊ शकतात. मग त्या काळामध्ये आपल्यासारखे अनेक साधक, अनेक जिज्ञासू, अनेक ममुषू नाथबाबाकडे गेले. आणि नाथबाबाकडे जाऊन ते म्हणतात सांगा मी काय करू. नाथबाबा म्हटले काय करू म्हणजे? नाही म्हटले प्रपंच करू का परमार्थ करू? कारण प्रपंच करायला गेलं तो परमार्थ उघडा होतो, परमार्थ करायला गेलो तो प्रपंच त्याची त्रेधा होते. दोन्ही होत नाही. चिडिया चावल ले चिली बीच मिली डाल, चिडिया दो दोन बने एकले एक डाल. चिमणी तांदळाचा दाना घेऊन निघाली आणि मध्यंतरी डाळीचा दाना दिसला
आणि ती डाळीचा दाना घेण्याकरता प्रयत्न करू लागली. पण व्हायचं काय, तांदळाचा उचला की डाळीचा पडायचा, डाळीचं उचललं की तांदळाचा पडायचा. पण ते चिड़ियेने ऐकलं होतं, श्री भावसुलेचे कुछ नहीं होता, पंखों से उड्डाण होती है, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. आणि ती काही माघार घेईना आणि तिचा तो प्रयत्न पाहिला आणि तो अपयशीच आहे. मग त्यावेळेला कबीरदासजी तिला म्हणतात, अबे चिडिया दो दो न बने, एक ले एक डाल. चावल तो भी डाल, नाही तो दाल तो भी डाल, कोई तो भी डाल. कारण दोन्ही दोन्ही होत नाही. आणि तुकोबराय तेच सांगतात. तुकोबरायकडे जर आपण गेलो, तुकोबरायला म्हटलं, महाराज आम्हाला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही नेटका पाहिजे, मार्गदर्शन करा. तुकोबराय लगेच म्हणतील, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निधानी न घडे त्या. तुका म्हणे त्याची दोन्हीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे, असं तुकोबराय म्हणतील. मग तुकोबरायकडे आपण जाऊ का? नाही. मग काही जिज्ञासू काही मोक्ष नाथबाबाकडे गेले आणि नाथबाबाला म्हटले, आम्हाला तुमच्यासारखं पाहिजे. नाथबाबा म्हटले, माझ्यासारखं म्हणजे? म्हणजे तुम्ही जसे प्रपंचातही यशस्वी आहात आणि परमार्थातही यशस्वी आहात. प्रपंचातही यशस्वी नाथबाबा आहे. नाथांचा प्रपंच जर पाहिला तर आपण लाळ घोटो. तुमच्यासारखे श्रोते नाथांकडे पोथी ऐकायला यायचे आणि पोथी ऐकायला आल्याच्या नंतर जाता जाता किलो किलो साखर घेऊन जायची. तुम्ही माझ्याकडे टूळ टूळ पाहू नका. ते भाऊसाहेब तर असे नजर लोक पाहतात, तुम्ही किती देणार, मी तुमच्याकडले घेऊन जाणार, माझ्याकडे कुठे सामर्थ्य ते. म्हणजे नाथांचं प्रपंच जर पाहिला तर श्रोत्याला रोज किलो किलो साखर देणं, श्रोत्याला पुरणपोळी खाऊ घालणं, अहो तेवढं सोडून द्या. 21 चोर आले, 21 मोर्चा काढला त्यांनी आणि 21 चोरांनी दोघाला उचलेले एवढे 21 गठ्ठे बांधलेत. कशाचे? सोन्याचे. आणि एक त्याच्या डोक्यावर उचलून देतो, तो पुढे निघतो. असे 20 बाहेर पडले. 20वा का अडकला त्याला उचलून देण्याकरता कोणीच नाही. तो म्हटला, अरे येताना तुम्ही काय बोललात, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि आता ते म्हटले, आता आपुले आपण करा सोडवून. म्हटले, वा मला कोण उचलून देणार? त्या गोंधळात गडबडीत नाथबाबा उठले, म्हटले, चिंता करू नको, मी तुला उचलून देतो. एक आपली ताकद ही. म्हणजे आपल्याकडे 4 चोर आलेच, ते सोनं तर जाऊ द्या, आपल्या गवताची गंजी असेल किंवा ताऱ्याची पेंड्या असेल त्या तरी बांधून आपण एखाद्याच्या डोक्यावर उचलून देऊ का? उत्तर आहे नाही. नाथबाबा 21 चोर दोघाला उचलेल एवढं सोनं घेऊन जातात. मुनिमजीला विचारतात, किती नुकसान झालं जरा सांगशील काय? त्या मुनिमजीने हिसाब किताब केला आणि तो म्हटला, नाथबाबा काही नाही, 1 महिन्याचं व्याज गेलं. ऐकताय ना आपण? आपलं 1 बिस्किट, 1 ईट, 1 गंठण हे कुठे लावायचं सांगा बघू? किती नाथांची श्रीमंत असेल भाऊ? इतके नाथबाबा श्रीमंत प्रपंचात आहे. आणि परमार्थात म्हणाल, सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा माझा माझा. सकळ संता माझी राजा एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आहे. इतरत्र असं नाही पाहायला भेटत हो. सुदामदेव, जगद्गुरु तुकोबराय हे दोन्ही महापुरुष, एक द्वापार युगातले, जगद्गुरु तुकोबराय कलियुगातले. परमार्थाच्या बाबतीत इतके यशस्वी आहे, तुका झाला असे कळस. आणि त्या सुदामदेवाच्या चरणाचं तीर्थ द्वारकाधीश घेतात, हे परमार्थातलं यश आहे. पण प्रपंचात पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायाने म्हणावं, दुष्काळी आटेला द्रविण्याला मान. आणि त्या सुदामदेव म्हणतात, सुदाम महिन्यातले एकादशी किती असतात? 2 असतात. मग सुदामदेवाच्या घरी नित्यच एकादशी असायची, कारण खायलाच काही नाही. म्हणजे परमार्थामध्ये इतके यशस्वी आहे का जगत पिता परमात्म्याने त्यांच्या चरणाचं तीर्थ घ्यावं. आणि प्रपंचात पाहिलं तर ही स्थिती आहे. म्हणजे ते प्रपंचात परमार्थात यशस्वी आहे, पण प्रपंचामध्ये अपयशी आहे. दुसरं उदाहरण बघा, रावणाचं उदाहरण पहा, हिरण्यकशिपूचं उदाहरण पहा. हे प्रपंचामध्ये यशस्वी आहेत, पण परमार्थामध्ये अपयशी आहेत. आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये तो पहिलाच आत्मदेवाचा पुत्र, काय त्याचं नाव, धुंदुकारी, तो प्रपंच पान परमार्थही पहा, तो दोन्हीकडे फाटका आहे. प्रपंचही साधला नाही, परमार्थ तर नाहीच नाही. प्रपंचामध्ये त्याच्या वर्तनामुळे आईने विहिरीत उडी घेतली
आणि वडील त्या गोकर्णाचा उपदेश घेऊन अरण्यात जाऊन योगाग्नीने आपला देह त्यांनी परमात्मा चरणी विलीन केला. म्हणजे आईबाप कंटाळून निघून गेले, भाऊ तीर्थयात्रेला निघून गेला आणि हा 5 वेश्या घरात घेऊन आला. आणि 5ही वेश्याची गाडी भरत असताना शेवटी त्या वेश्याने त्याला मारला. बरं, पापी लोक मरताना शिस्तीत मरत नाही म्हणून त्याला गड्डा खोदला, घरातच गाडला. तो मरता मरेना तर जळती निखारे त्याच्या तोंडामध्ये ठोसून त्याला मारला. म्हणजे तो प्रपंचही फाटका आणि परमार्थही फाटका. कारण भागवत महात्म्यामध्ये बोललेलं आहे तिथे, अहम भ्राता तो दिवस मी धुंदुकारी इति नामत स्वकीय नैव दोषेन ब्रह्मत्वम नासितम मया. माझ्याच पापामुळे माझा ब्रह्मणपणा जाऊन मला पिशाची योनी प्राप्त झाली. म्हणजे सद्गती त्याला प्राप्त झाली का? आणि प्रपंचातलं सुख तरी त्याला भोगता आलं का? प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो फाटका आहे. पण नाथबाबा याला अपवाद आहे. नाथांचं प्रपंचही सुंदर आहे आणि परमार्थही सुंदर आहे. आणि आपल्याला सर्वाला काय वाटतं, कोणासारखं असावं, तुकोबरायासारखं का सुदामदेवासारखं का त्या गोकर्णासारखं, आपल्या त्या धुंदुकारी सारखं का नाथबाबासारखं, बोला ना काहीतरी. कोणासारखं असावं? नाथबाबासारखं असावं. प्रपंच सुद्धा सुंदर असावं. आणि परमार्थ आहा नाथांचा कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, आनंद भक्ती भावे निराळ वंदी त्याचे पाय. भगवान परमात्म्याने 3 तप नाथांच्या घरी 3 नाव धारण करून काम केलं. श्रीखंडा चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तरी धुत असे. चंदन उघळून द्यावं म्हणजे पूजा कोणाची? देवाची. आणि चंदन उघळून द्यायला कोण? देवच. म्हणजे नाथाने कोणाला चंदन लावलं? देवाला. ते चंदन वेगळा अर्थ घेऊ नका, फक्त विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. बघा ना साधा विचार. ज्याची पूजा करायची तो चंदन उघडून देण्याकरता आहे. ज्याचं कीर्तन करायचं तो कीर्तनामध्ये गाण्याकरता आहे. ज्याचं पोथी सांगायची तो समोर ऐकण्याकरता आहे. श्री विठ्ठल, केशव आणि श्रीखंड्या 3 नाम धरून 36 वर्ष नाथांच्या घरी जगतपिता परमात्मा काम करतो. आणि दत्त चोपदारी करीत असे. भगवान दत्तात्रय नाथांच्या घरी चोपदारकीचं वाचमीचं काम करताय. म्हणजे नाथांचं पारमार्थिक वैभव आहे. आणि प्रपंच पाहिलं तर 21 चोर घेऊन जातात, दोघाला उचलेले एवढं सोनं, तरी तो मुनिमजी म्हणतो काही नाही, 1 महिन्याचं व्याज गेले. प्रापंचिक श्रीमंती आहे. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही मार्गामध्ये यशाचं शिखर गाठणारे कोण आहेत? नाथबाबा. आणि असंच आपलं असावं असं ज्यांना वाटलं असे अनेक साधक कोणाकडे गेले? नाथांकडे गेले. सिद्धशी लक्षणाने साधक कसे साधन आहे. सिद्धांची जी लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. असे अनेक साधक सिद्ध असणाऱ्या नाथबाबाकडे गेले. आणि आम्ही काय करू? नाथबाबा म्हणतात मी जे केलं ते तुम्ही करा. काय केलं? म्हणजे ते भोळा विश्वेश्वर चक्रवर्ती त्याचे पाय मी चित्तात धारण केले, वाणीमध्ये नाम घेतलं आणि या डोळ्याने त्याचं दर्शन घेतलं. या 3 काम मी केली, तेच तुम्ही करा. तो कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय मध्ये दीती, त्याचे पाय मध्ये दीती, हो त्याचे पाय मध्ये दीती, वाते वदता शिव नाम, वाते वदता शिव नाम, वाते वदता शिव नाम, वाते वदता शिव नाम. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही यश संपादन केलं. तो फक्त प्रपंचही नेट काय, परमार्थही देखणार. आणि आम्हाला तुमच्यासारखं व्हावं असं वाटतं. काय करावं आम्ही? नाथबाबा म्हटले मी काय केलं सांगू? म्हटले सांगा ना. म्हणजे ते विश्वेश्वराचं रूप स्वरूप चित्तामध्ये धारण केलं, वाणीने त्याचंच नाम घेतलं आणि या डोळ्याने त्याचंच रूप पाहिलं.
ते भोळं दैवत माझ्यावर प्रसन्न झालं आणि त्याच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्हीतलं यश प्राप्त झालं. कसं आहे ते दैवत? भोळा शब्द वापरला. शिव भोळा. पुन्हा पुढचा शब्द आहे चक्रवर्ती. एकीकडे भोळा म्हणायचा आणि दुसरीकडे चक्रवर्ती म्हणायचं. मग भोळा असेल तर कसा भोळा आहे आणि चक्रवर्ती असेल तर कसा चक्रवर्ती आहे, या दोन पदाचा विचार आपण महत्वाचा करू. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिका वरदा हरिटोल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु देव महाराज की जय. भोळा किती आहे? एखाद्या भक्ताला वरदान देत असताना त्याचा दुष्परिणाम कदाचित आपल्याला भोगावा लागेल याचाही विचार करत नाही, इतका भोळा. आता गोष्ट सगळ्याला माहिती आहे. भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाच्या मुखात ज्ञानोबा शब्द घालतात. जेथीची कृपा लाही जे वरू तेथीची म्हणे विभिचारू तरी मी काय भस्मासुर. अर्जुन म्हणे हे नाव सर्वांनी ऐकलेलं आहे. कोणाचं? भस्मासुर. भस्मासुर कृतज्ञ का कृतज्ञ? पटकन बोलत चला. कृतज्ञ आहे म्हणजे उपकाराची जाण ठेवणारा का उपकाराची परतफेड अपकाराने करणारा? उपकाराची परतफेड अपकाराने करणारा. मग असे भस्मासुर जगात कमी आहे का अधिक आहे? हल्ली अशी संख्या हल्ली आता भयंकर वाढलेली आहे. पूर्वी एक होता, आता गल्लीबोळात त्यांची संख्या वाढलेली आहे. तूर्त माझा विषय तो नाही. त्या भस्मासुराला काय काम होतं आपल्याला सर्वांना माहिती. काय काम? सेवा काय होती त्याची? तात्या, त्याची सेवा काय होती? रोज चिताभस्म आणून देणं. बरोबर ना? आणि चिताभस्म आणून देण्याकरता एक दिवस त्याला 12 वाजले. पूजा कधी केली जाती? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, फार झालं तर 7-8 वाजेपर्यंत. आणि त्याला 12 वाजलेत. भगवान शंकर म्हणायला लागले, अरे असं कुठे असतं का? तो म्हणायला लागला, हल्ली कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये डॉक्टरांची संख्या वाढली का घटली? वाढलेली आहे. बरं, गल्लीबोळात डॉक्टर आहे. बरं, लोक चांगले चांगले आजार होऊन लवकर काही मरत नाही. आणि अजून तरी लोक जिवंत लोकांना जाळत नाही. जाळतात, काही ठिकाणी जाळत असतील, पण सामान्यात असं होत नाही. आणि चिताभस्म आणायला कोणीतरी गेला पाहिजे आणि मग ते चिताभस्म आणावं लागेल. रोज तुम्हाला ताजं चिताभस्म पाहिजे. तुम्ही एक काम करा, या दासावर अशी काहीतरी कृपा करा काय ज्याच्या माथ्यावर हात ठेवेल त्याचं काय होईल? भस्म होईल. विश्वेश्वर भोळे, शिव भोळा तथा असतो. हिने काय केलं? प्रत्येकाला वाटत असतं आपला पॅनल वाढला पाहिजे. आता भस्मासुराला खरंच सांगा, माळकरी, दिंडीकरी, विनेकरी, ज्ञानेश्वरी पारायण करणारे, भागवत पारायण करणारे, आळंदी पंढरीची वारी करणारे, त्यांची संख्या वाढावी असं वाटेल का दुसरा हिरण्यकशिपूचा पक्ष वाढावा वाटेल? बरोबर आहे ना? तो म्हणजे कसबच्या पॅनलचा. आणि मग त्यांनी आपली परंपरा वाढण्याकरता यांच्यावर संक्रांत बसवली. दिसला का ठेव मस्तकावर, दिसला का ठेव. असं करता करता एक दिवस नारदाच्या मस्तकावर हात. नारद म्हणायला लागले, बावळट आहेस का? फुटका विना त्याला 2 तारा, माझ्यासोबत भजन करा, काय भेटणार आहे तुला? तिकडे बघ, ज्याने वरदान दिलं म्हणजे कोण? विश्वेश्वर, अर्थात भगवान शंकर. कैलासपती महादेव आणि मा पार्वती किती सुंदर आहे, ती मागून घे. ते गेलं तिकडे. म्हटले, देवा आता ती पण द्या. कोणता एवढा भक्त आहे का देवाला त्याची बायको मागू शकतो? पण विश्वेश्वराची भक्त आहे म्हणून तर तो बोळा आहे. बायको मागितली रावणाने, दिली ना त्याने. नंतर ती सुटका कशी झाली तो इतिहास मला काही तूर्त सांगायचा नाही. भगवान त्या प्रभुरामच्या महाविष्णूने मोहिनीचं रूप घेऊन सुटका केली. आणि याही प्रसंगात काय, एक दिवस तर तो मागितल्याच्या नंतर म्हटले आज अनुकूल आहे, उद्या प्रतिकूल झाले. त्याला म्हणतात ना रे गबास ना बजगी बासुरी. रस्त्यातला काटाच ठेवायला नको, त्यांच्याच माथ्यावर हात ठेवायला निघाले. आता वरदान कायदा ज्याने काढला तो त्यात बसला तर त्यालाही त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना. भगवान शंकर पुढे, हा मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे. भगवान शंकराने केलं धावा. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव तुझी सदाशिव. राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भगवान प्रभू रामचंद्राचा धावा केला. परमात्मा मोहिनी रूपात आले आणि त्यावेळेला त्यांची सुटका झाली. म्हणजे हे वरदान कदाचित आपल्यालाच मागात पडू शकतं याचाही विचार न करता देणारा भोळा. किती भोळा, किती भोळा. एकदा मा पार्वती म्हणायला लागल्या, भगवान विष्णू कुठे राहतात? वैकुंठात. बरोबर की नाही? भगवान विष्णू कुठे राहतात? वैकुंठात. इंद्र कुठे राहतो? स्वर्गात. ब्रह्मदेव कुठे राहतात? सत्य लोकात. त्यांचा प्रत्येकाचा अगदी बंगला आहे, सुशिरभूत सगळी काही व्यवस्था आहे, टापटीप आहे. आणि आपण कुठे? मसनात. एखादा बंगला आपल्याला नको का? कोण बोलताय?
माता पार्वती. भगवान शंकर म्हणायला लागले, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती आसू द्यावे समाधान. ती म्हणजे काय समाधान असू द्या? हो, एखादा बंगला जर राहायला असला तर बिघडलं काय त्यात? भगवान शंकर म्हणायला लागले, व मी एका या भानगडीत पडणार नाही. माता पार्वती म्हटली, मला माहिती आहे तुम्हाला याचा कंटाळा आहे, तुम्हाला फक्त राम नाम भजन हेच तुम्हाला पाहिजे, पण तुम्ही किमान फक्त काय करा, मी सगळं तयार करते मायना, तुम्ही फक्त सही करा. कारण सबदेवान का देव, बडा देव, महादेव. तुमची सही पाहिल्याच्या नंतर ते मग मी काम करून घेते, कोणाकडनं? विश्वकर्म्याकडनं. आणि भगवान माता पार्वतीनं तो मायना तयार केला, भगवान शंकराने सही केली, ते पत्र त्या विश्वकर्म्याकडे दिले आणि विश्वकर्माने सुंदर नगरी बांधली. इतकी देखणी का पाहिली वेद लावी. पण मग गृहप्रवेश करायचा म्हणलं तर काय करावं लागते? वास्तुशांती करावी लागते. आणि वास्तुशांती करायची म्हणलं तर कोण लागतं? काका लागतात, ब्राह्मण काका लागतात. मग आता भगवान शंकराच्या घराची वास्तुशांती करायची म्हणले तर सामान्य लागेल का? त्यातला पंडितच लागेल, पंडित लागेल. आणि त्या काळात ते दशग्रंथी पंडित होते राजा रावण. रावणाला बोलवलं. रावणाने वेदातले कुठल्या उपनिषदातले मंत्र अस्खलित मंत्र का भगवान शंकर माता पार्वती खूप प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणतात, वा वा, काय सुंदर वास्तुशांती तुम्ही केली, आता तुम्हाला दक्षिणा काय देऊ सांगा. म्हटले, तुम्हाला जी इच्छा असेल ते द्या. नाही म्हटले, तुम्ही सांगायची आणि आम्ही द्यायची. रावण म्हणायला लागले, माझ्या मतीवर तुम्ही राहू नका. नाही म्हटले, तुम्ही सांगणार. माता पार्वती बोलतात, भगवान शंकरही बोलतात, दोघं बोलायला लागले. मग रावण म्हटलं, खरंच प्रसन्न असेल तर हे नगरीच मला देऊन टाका. दिली ना, मागच्याकडे काय बघता, इतका भोळा. ती लंका नगरी आहे. ती लंका नगरी कोणी कोणाकरता बांधली होती? विश्वकर्म्याने भगवान शंकर माता पार्वतीला राहण्याकरता बांधली होती. वास्तुशांतीला कोणाला? रावण. त्यांनी नगरी मागितली, देऊन टाकली. आता एखादा तुमच्याकडे आला आणि वास्तुशांतीच्या दक्षिणामध्ये घरच मागायला लागलं तर आपण देऊ का? नाही देणार आपण. भगवान शंकराने दिली नाही का? म्हणून ते भोळा आहे, आशुतोष आहे. बरं, थोडं घेतो आणि भरपूर देतो. थोडं घेतो, अत्यंत थोडं. त्याचं नावच एक आशुतोष आहे, अनेक नावामध्ये. आशु म्हणजे थोडक्यात, तोष म्हणजे संतुष्ट होणारा, थोडक्यात संतुष्ट होणारा. त्याला देऊन देऊन काय देतो आपण? एक बिल्वपत्र आणि चुळभर पाणी, तेवढ्याने संतुष्ट होणारा तो आहे. म्हणून शिव भोळा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ठाकूरजींनी एक गोष्ट सांगितली, कदाचित तुम्ही ऐकली असेल. एकाने चोराने विचार केला, छोटी मोठी चोरी नाही करायची आपल्याला, अशी चोरी करायची का एकदा चोरी केल्याच्या नंतर पुन्हा चोरीच करावी लागणार. आणि त्यांनी बघितलं, विश्वेश्वराचं मंदिर एकांतात आहे, शिंदेमाळ्यातली सगळी लोक दूर दूर आहेत. 5 किलोचा सोन्याचा घंटा आहे. नाही ते अजून बांधा, काही दिवसांनी मी येतो घ्यायला. एक कल्पना करा, 5 किलोचा सोन्याचा घंटा आहे. तो घंटा नेल्याच्या नंतर आपल्या 5 पिढ्या बसून खातील ना. कोणी विचार केला? चोरा. आणि रात्री तो आला, सगळी लोक निघून गेलेत, मंदिर एकटे उघडा आहे. तो मध्ये गेला. मध्ये गेल्याच्या नंतर हात पुरतो, त्याचा हात पुरेना, हात इतका कमी पडायचा. तिथे स्टूल नाही, खुर्ची नाही, शिडी नाही. करू तर काय करू? घंटा तर आपल्याला काढायचा. तो चोर आणि तो आसुर बुद्धीचा. त्याने विचार केला, हे शिवलिंग जरा उंच आहे, या शिवलिंगावर पाय ठेवला तर आपला हात पुरतो, आणि आपला हात पुरला का आपल्याला घंटा काढता येतो, 5 पिढ्या बसून खातील. त्याने मागचा पुढचा विचारच केला नाही. त्या शिवलिंगावर चढला, घंटा काढला आणि विश्वेश्वराच्या मंदिरातून बाहेर पडणार त्यावेळेस त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत. विश्वेश्वर परमात्मा त्याच्या सर्व होते, लटलट लटलट कापायला लागलं. देव म्हटले, कापू नकोस, वरम गुरुनिशू, अजून काय लागतं ते मागून घे, मी प्रसन्न आहे. तो म्हटला, अरे मी काही सोमवाराचं व्रत केलं नाही, काही शिवरात्रीचं भजन पूजन केलं नाही, तुम्ही प्रसन्न झाले कसे? अरे म्हटले, वेड्या, कोणी मला पाणी, एक चुळभर पाणी चढवतं, कोणी एक बिल्वपत्र चढवतं, कोणी दुसरं काही चढवतं, एखादं फुल चढवतं. तू स्वतःलाच मला चढवलं. तू काय केलं? स्वतःला मला चढवलं, म्हणून मी प्रसन्न आहे. वरम गृणीश्व, काय लागतं ते मागून घे, म्हणून तू भोळा. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येईल. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पुंडलिका वरदा हरिठ्ठल देव तुकाराम हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचा मेकअप पहा. भोळ्या माणसाचं फारसं काही घेणं देणं. लावायला रोजचं पावडर कोणतं? चिताभस्म. गळ्यातले अलंकार कोणते? सर्प. खाली गुंडाळलेलं कातड ते व्याघ्र चर्म. ते माता पार्वती एक दिवस म्हणायला लागली, बऱ्याच वेळेला ते दिगंबरच राहतात, कारण देहाचं तादच नाही. माता पार्वती म्हणायला लागली, तुम्ही नेहमी दिगंबर राहता, माझी तुम्हाला काही अडचण नाही. बरं, आपण कैलासात एकांतातच आहोत, त्याचीही काही चिंता नाही, पण आज माझा भाऊ येणार आहे.
माझा भाऊ म्हणजे विष्णू येणार आहे वैकुंठातून, आणि एकट्याने येणार, सपत्नीक येणार आहे, म्हणजे वहिनी सहित येणार आहे. किंवा आजच्या दिवस तरी म्हणजे काय नाही, म्हणजे आजच्या दिवस तरी जैसा देश तैसा वेश, काहीतरी कपडे लागते जरा. म्हणले लागले ठेवले आनंद, ते नाही म्हणले नाही आजच्या दिवस काहीतरी घालावे. त्याने काय केलं, ते व्याघ्रंबर गुंढाळलं. पण ते व्याघ्रंबर खाली सुटून जाऊ नये म्हणून त्याच्यावर बेल्ट लावला. तो कोणाचा? सर्पाचा. सर्पाचा बेल्ट लावला आणि ते उभे राहिले. आणि तिकडं पिवळा पितांबर सेला गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाचं सर्पाचं शेतीचा आकडा. ते गरुडाला बघितलं, सर्पाने दिला राजीनामा. आणि सर्पाने राजीनामा दिला, ते व्याघ्र चर्म गेलं खाली. आणि पुन्हा ते दिगंबर अवस्थेमध्ये. माता पार्वती म्हणले काय? म्हटले हेच भोळा. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. इतका सरळ अंतकरणाचा, इतका सरळ अंतकरणाचा भोळा आहे. पण जरी भोळा असला तर कसा आहे? पुढचं पद चक्रवर्ती. कसा आहे? चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे सम्राट आहे. चक्रवर्ती सम्राट आहे. चक्रवर्ती सम्राट म्हणल्याच्या नंतर कैलासामध्ये राहतो तो कोणता चक्रवर्ती असा? उत्तर आहे तो धरेचा चक्रवर्ती नाही, तो ज्ञान चक्रवर्ती आहे. कोणता चक्रवर्ती आहे? ज्ञान चक्रवर्ती आहे. ऐका, मोदी सरकार यांनी कुठलाही कायदा काढला, कुठलाही काही निर्णय घेतला, तो मान्य आपल्या भारत देशात होईल का पाकिस्तानमध्ये होईल? भारत देशाला होईल का अमेरिकेमध्ये? नाही. कुठे चालेल? भारतात. कारण एक वाक्य आहे, स्वदेशी पूज्यतो राजा, विद्वानो सर्वत्र पूज्यते. राजाची पूजा स्वतःच्या देशात होते, विद्वानाची पूजा सर्वत्र होते. आणि हे असे सामान्य धरेचे चक्रवर्ती नाही, ज्ञान चक्रवर्ती आहे. म्हणून त्यांनी काढलेला नियम, त्यांनी प्रतिपादन केलेला सिद्धांत जगाच्या पाठीवर कुणालाही ज्याला वाटत असेल माझ्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात? मोक्ष. आणि तो मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञानाने. वाचून ज्ञानेविने के उपाय करी चिचितके ती गुंपेशी आदिके रुखी ऋते ज्ञानान्न मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुणे. आणि त्या ज्ञान चक्रवर्ती कोण आहे? हे आहे. भोळे आहेत पण कोणते चक्रवर्ती आहेत? ज्ञान चक्रवर्ती आहे. ज्ञानामध्ये ज्ञान म्हणजे विद्या. विद्यामध्ये दोन प्रकार असतात, एक पराविद्या आणि एक अपराविद्या. पराविद्या कशाला म्हणतात आणि अपराविद्या कशाला म्हणतात? या विद्याचा विमुच्यते, हे डॉक्टर बाबांचं वाक्य आहे. विद्या ती असते जी आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त करते. नेदी चित्ता शांती ऐशी विद्या कशाला? ज्या विद्येने आपल्या चित्ताला शांती भेटत नाही ती विद्या कामाची नाही. ज्या विद्येने आपल्या चित्ताला शांती भेटते, आपल्या जीवनातली दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, निरंकुश तृप्ती प्राप्ती होते, तिला विद्या म्हणतात, तिला ज्ञान म्हणतात. आणि त्या ज्ञानाचे हे कोण आहेत? चक्रवर्ती आहे. वाह, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण त्यांनी सगळ्याला बोध दिला, त्यांनी सर्वाला दिला. तुम्ही म्हणले त्यांनी कसा दिला? आपल्या सर्वांच्या अभंग पाठातला पटकन बोलायचं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रला धले, सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली पूर्ण. पुढे काय? पूर्ण कृपा केली गहिनी नाता गहिनी प्रसादी निवृत्तीदातार ज्ञानदेवासार वैराग्य तापला. वैराग्य तापला सप्रेम निवाला ठेवा जुला धला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचारिता मही सुखानंद हृदय स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयासी एका येऊन शम्यका अनन्यता निवृत्ती गहिने कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. बरोबर केली. त्यांनीच परंपरा आली की नाही. आणि दुसरा सर्वांच्या पाठातला अभंग आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य मुख्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष केला गोरक्ष वळाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञान देवासार दिली. त्यांनीच आली की नाही परंपरा. आदिनाथ म्हणजे कोण आहे? भगवान शंकर आहे. मग त्या आदिनाथ भगवान शंकराने कोणाला हे ज्ञान दिलंय? ज्ञान चक्रवर्ती असल्यामुळे पहिलं ज्ञान कोणाला दिलं? मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला, गोरक्षनाथाने गहिनीनाथाला, गहिनीनाथाने निवृत्तीदादाला, निवृत्तीदादाने माऊलीला, आणि माऊलीने आपला सर्वांना. हिवले शिरोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी. ही ज्ञान परंपरा कोणापासून आली? तर त्यांच्यापासून आली. ते ज्ञान चक्रवर्ती आहे. आता या रूपात आणखी त्यांचं चक्रवर्ती पद आपल्याला त्यांच्याच एका अवतार, जसं ज्ञानोबा आहे कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर.
तसं विश्वेश्वराचा एक अवतार आहे त्यांचं नाव आहे श्रीमद आद्य आचार्य भगवान शंकराचार्य. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान विश्वेश्वर जसं महाविष्णूच कोणाच्या रूपाने आलेत, माऊलीच्या रूपाने आले, तसं भगवान शंकरच शंकराचार्याच्या रूपाने अवतीर्ण झाले. कधी केव्हा त्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास आहे, ओवे आपल्याला कळण्यासारखे आहे का. स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे लोक संहारा, लागून करिले व्यापारा परी त्या संहारा अवधी असे. प्रस्तुत द्वैत मत संहाराचे कर्म करावाया प्रवर्तेसाचे, परी चारी शिष्यास यतीचे सोंग घेऊन प्रगटाला. शंकराचार्य नामी यतीने सांख्य न्यायादी दर्शने, नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. सांख्यादी मते जे असं अज्ञात, त्यासी खंडनाचे कोण कौतुक, ऐसे पाहुनी बहुत लोक निश्चल दाता दया उपजली. या विचारसागराच्या अगोदरचे ओवे आहे. आणि हे कोणाचं, भगवान शंकराचं वर्णन करणार आहेत, विश्वेश्वराचं वर्णन करणार आहे. स्वरूपे शंकर निष्काम खरा. आपल्याला माहिती आहे ब्रह्म एक का दोन, एकमेव द्वितीयम ब्रह्म न इह नानास्ति किंचन. परमात्मा एकच नाही. एको देव सर्वभूतेषु गुणा सर्व घटीरामध्ये हा देई एक. परमात्मा एक आहे. पण एकच परमात्म्याला ब्रह्मा विष्णू महेश असे तीन नाव येतात. एकाच ईश्वराला किती आहेत? तीन. मी आता उभा राहून बोलतो, तुम्ही काय म्हणता मला? कीर्तनकार. मीच बसून बोलू लागलो की प्रवचनकार, आणि मीच गाऊ लागलो की गायक. मग व्यक्ती तीन झाले की एकच आहे? व्यक्ती एकच आहे, पण तीन नाव आले का? तीन कर्म केले म्हणून. तसं ईश्वर तत्व एक आहे, पण एका ईश्वर तत्वाला तीन उपाधी लागल्या, त्याला तीन नावं आले. ईश्वराला शुद्ध सत्वगुण प्रधान मायेची उपाधी लागली, आणि सगळ्या जगाचं पालन करू लागला का त्याला नाव येतं विष्णू. नंतर रजगुण प्रधान मायेची उपाधी लागली आणि सगळ्या जगाची उत्पत्ती करू लागला की नाव येतं ब्रह्मदेव. आणि तमगुण प्रधान मायेची उपाधी लागली, सगळ्या जगाचं संहार करू लागले की नाव येतं विश्वेश्वर, अर्थात भगवान शंकर. बरोबर की नाही? एकच तत्व आहे, त्याला हे वेगवेगळ्या संज्ञा आले. आणि तेच तत्व केरळ प्रांत, आलमाई नदी, कालडी नावाचं गाव, आणि विशिष्टा देवी शिवगुरु हे त्यांच्या मात्या पित्याचं नाव. आणि त्यांच्या पोटी ज्या वेळेला ते विश्वेश्वर भगवान शंकर शंकराचार्याच्या रूपाने अवतीर्ण होतात. कसे येतात? चार शिष्यास यतीचे सोंग घेऊन प्रगटाला. चार शिष्यासहित आले. पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, त्रोटकाचार्य आणि हस्तमलकाचार्य, चार शिष्यासहित ते आले. आणि येऊन त्यांनी कार्य काय केलं? एक गोड श्लोक आहे शंकराचार्याचं, म्हणजे चक्रवर्ती या पदाचं स्पष्टीकरण करणारा श्लोक आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्व शास्त्रकृत, षोडशो कृतवान भाष्य द्वात्रिशो मुनिरभ्यगात. श्लोकाचा अर्थ 32 वर्षाचं त्यांचं चक्रवर्ती पदाचा विचार करणारा हा श्लोक आहे. 32 वर्षात भगवान शंकराचं म्हणजे शंकराचार्याचं पूर्ण कार्य सांगणारा हा श्लोक आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी, 8 वर्षाच्या असताना 4 वेदाचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. वेद किती आपल्याकडे? 4 वेद आहे. तसे 8 वेद, 4 उपवेद आहे आणि 4 मुख्य वेद आहे. पण उपवेदाचा विचार आपल्याला तूर्त गरजेचा नाही. 4 मुख्य वेद आहे: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. असा 4 वेदाचा अभ्यास वयाच्या 8व्या वर्षी केला. खरंच सांगा, बऱ्याच वेळेला वयाच्या 80च्या घरात मनुष्य जातो, पण 4 वेदाचे नाव सुद्धा पाठ असेल अशी शाश्वती नाही. पण वयाच्या 8व्या वर्षी हे चक्रवर्ती असल्यामुळे किती वेदाचा अभ्यास केला? 4 वेदाचा अभ्यास केला. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्व शास्त्रकृत. द्वादश शब्दाचा अर्थ आहे 10 आणि 2 12. 12 वर्षाच्या असताना त्यांनी 12 दर्शनाचा अभ्यास केला. 12 दर्शनाची नाव आहे का? मोजा: सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा. किती झाली? 6. याला 6 आस्तिक म्हणायचे. आस्तिक दर्शन करायचं. नास्तिक 6, ती आपण मोजा: चारवाक, जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभासिक आणि योगाचार. ही झाली 6 नास्तिक, 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. 6 12. अशा 12 दर्शनाचा म्हणजे 12 शास्त्राचा अभ्यास वयाच्या 12व्या वर्षी केला. खरं सांगा, आपलं सर्वच 12चे पुढचे नाही का आपण? पण या 12 दर्शनाची नावं तरी आपल्याला माहिती होती का? बऱ्याच लोकांना नावं सुद्धा माहिती नव्हती. पण वयाच्या 12 वर्षी 12 दर्शनाचा अभ्यास त्यांचा आहे, कारण ते चक्रवर्ती आहे. द्वादशो काय? अष्टवर्षी चतुर्वेदी, द्वादशी सर्व शास्त्रकृत, षोडशो कृतवान भाष्य. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. आपल्याकडे 16 वरीस काय म्हणतात? धोक्याचं. खरं ते धोक्याचं का मोक्याचं?
मोक्याचं, पण जो मोका बघून चौका मारत नाही ते तर धोक्यात जातं. नको ते उपद्व्याप त्या वर्षी जर केले तर ते धोक्यातच जाणार, आणि योग्य तो निर्णय घेतला तर ते मोक्याचं ठरणार. खरं वयाचं 16 वरी जर धोक्याचं असतं तर भगवान ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारखा महाराष्ट्र सारस्वताला लांबूट ठरणारा ग्रंथ लिहिला असता का? वयाचं 16 वरी जर धोक्याचा असेल तर कोंढाणा किल्ला आपला त्या पहिला कोणता किल्ला का राजाने त्याच्यावर भगवा फडकवला? तोरण, बरोबर ना? तोरणा किल्ल्यावर वयाच्या 16 वर्षी राजाने भगवा फडकवला की नाही? जर 16 वरी धोक्याचा असतं तर माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका एका वाक्याने सगळ्या जगाला आपलंसं केलं ना, 7 सागराच्या पलीकडे जाऊन स्वामी विवेकानंदांनी. मग 16 वरी धोक्याचं म्हणायचं का? बरं, ये मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, असे म्हणणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू वयाच्या 16 वर्षाच्या भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरता हसत हसत फासावर जातात की रे? मग ते धोक्याचं म्हणायला केलं. किती रूपाने अजरामर झाले ना. फक्त योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे. म्हणून षोडशोक ऋतुवान भाष्य वयाच्या 16 वर्षी त्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. कोणी? चक्रवर्ती भगवान विश्वेश्वरात शंकराचार्याच्या रूपात असताना. आता कोणत्या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं? प्रस्थानत्रयी म्हणजे काय? तर प्रस्थान शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षण आत्मनिस्थियते ती प्रस्थान, ज्याच्या चिंतनाद्वारा आपली अंतकर वृत्ती अनात्म्यापासून निघून आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचते त्याला प्रस्थान असं म्हणतात. आणि त्रयी म्हणजे 3. त्या प्रस्थानत्रयीमध्ये 3 आहेत आणि त्याच्यातही पुन्हा 3 प्रकार आहेत. म्हणजे 3 प्रस्थानत्रय आहेत. म्हणजे वेदांत प्रस्थानत्रय, नंतर बृहत प्रस्थानत्रय आणि वारकरी प्रस्थानत्रय. आता वेदांत प्रस्थानत्रयामध्ये कोण येतात? बृहत प्रस्थानत्रयात कोण येतात? आणि वेदांत आपल्या वारकरी प्रस्थानत्रयात कोण येतात? तर वारकरी प्रस्थानत्रय आपल्याला सगळ्याला माहिती आहे. साधक हृदय संजीवनी सद्गुरू आपल्या डॉक्टर बाबांचा या वर्षीचा संकल्पच आहे, आणि आपण बरीच मंडळी त्याच्या सहभागी असाल, नसेल तर झालं पाहिजे. त्यांची इच्छा काय आहे? कारण सगळी जण आज दुःखाने होरपळलेला आहे समाज. बाहेर किती चांगलं दिसलं तर आत किती आग लागलेली ज्याची त्याला माहिती आहे. आणि ती आग विझवण्याकरता आपण बाहेरचं किती पाणी टाकलं तर ती विझू शकत नाही, कारण ती आतली आहे. मनाच्या तळमळे चंदनही अंगपोळे, आणि ती मनाची असणारी तळमळ, मनाची असणारी हळहळ हे घालवण्याकरता संत विचाराशिवाय पर्याय नाही. पण बाबांचा संकल्प आहे की यावर्षी प्रस्थानत्रयीचं पारण करावं. रोज गाथेचे आपण किमान 10 अभंग, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या, एकनाथी भागवताच्या 10 ओव्या वाचूनच झोपावं. आणि एखाद्या वेळेला आपल्याला नाही शक्य झालं तर ते ऑनलाईन उपलब्ध आहे, ऐकून झोपावं. आणि तेही नाही शक्य झालं तर किमान या 3 दर्शनाचं दर्शन तरी घेतल्याशिवाय झोपू नये, एवढी त्यांची इच्छा आहे. कारण ही वारकरी प्रस्थानत्रय, आणि याला ज्यांनी कवटाळलं, याला ज्यांनी आलिंगन दिलं, त्याला जगात दुसरं काही वेगळं करण्याची गरज नाही. त्याच्या जीवनामध्ये दुःख स्वप्नात कधी येणार नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वरून तो अमापासी सुखे राहील अशी प्रेमाची अशी स्थिती होईल. म्हणजे कोणती प्रस्थानत्रय झाली? गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, वारकरी प्रस्थानत्रय. आणि बृहत प्रस्थानत्रयामध्ये खंडन खंडन खाद्य चित्सुकी आद्वैत सिद्धी हे बृहत प्रस्थानत्रयामध्ये येतात. आणि वेदांत प्रस्थानत्रय जे शंकराचार्यांनी म्हणजे भगवान विश्वेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी ज्या प्रस्थानत्रयावर भाष्य केलं ते वेदांत प्रस्थानत्रय आहे. आणि वेदांत प्रस्थानत्रयामध्ये एक येतं ब्रह्मसूत्र. ज्या ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र कशाला म्हणतात? तर अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनमध्यमच सूत्रम सूत्र विदो विदो. मग भाष्य कशाला म्हणतात? तर सूत्रार्थ वर्णते येत्र पदै सूत्रानुसार भी स्वपदानेचे वर्णयन्ते भाष्यम भाष्य विदो विदो. आणि मग वार्तिक कशाला म्हणतात? उक्तानुक्त दुरुक्तानाम चिंता येत्र प्रवर्तते तम ग्रंथम वार्तिकम प्राहु वार्तिक ज्ञाविचक्षणा. आता हे श्लोक आपण कधी न ऐकलेले असल्यामुळे हे काय कळालं नाही, हेही आपल्याला कळालं नाही. बऱ्याच जणाला हे मला कळालं, आणि ते मलाही कळालं नव्हतं बाबाच्या मुखातून ऐकले त्यावेळेस. पण कळेल असं बोललं पाहिजे ना. मग मी अगदी सोपं करून सांगतो. सूत्र म्हणजे काय, भाष्य म्हणजे काय, आणि वार्तिक म्हणजे काय. डॉक्टर बाबाचे वाक्य सांगतो. आळंदीत आपण बऱ्याच वेळेला येतो आणि बाबाकडे येतो, बाबाचा पाठ चालू ऐकल्याच्या नंतर पाठही ऐकतो, हो की नाही? हो नाही बोला ना. पाठ आपण ऐकतो, त्या पाठाला सूत्र म्हणायचं. कारण एका पाठामध्ये कधी कधी 30-30, 20-20, 50-50 ओव्या होतात, 10-10, 20-20 अभंग होतात, 4-4, 5-5 श्लोक होतात. म्हणजे जाणणारे श्रोते असल्यामुळे त्याला फार विस्तार करण्याची गरज नाही, थोडक्यात सांगून पुढे जाता येतं. मग पाठ पद्धती त्याला सूत्र म्हणायचं. आणि भाष्य कशाला म्हणतात? तर जे कीर्तन प्रवचन आपल्या महाराष्ट्रात चालतात त्याला भाष्य म्हणायचं. आणि वार्तिक कशाला म्हणतात? जी कथा चालते ना विस्ताराने, 6-6 तास, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, त्याला काय म्हणायचं? वार्तिक. मग आता योग्य जोड्या जुळवा. 3 शब्द आहे, सूत्र, भाष्य आणि वार्तिक. आणि इकडे 3 शब्द आहे, पाठ, कीर्तन प्रवचन आणि कथा. मग कथा म्हणजे काय? तुम्ही झोपली का काय?
मी एकटाच आपलं बडबड करतो नुसते टूळ टूळ पाहत आहे आपल्या. मी 3 शब्द सांगतो, पटकन ध्यानात ठेवा. सूत्र, भाष्य, वार्तिक. चला पटकन बोला. सूत्र, भाष्य, वार्तिक. मग सूत्र म्हणजे काय? अल्पाक्षर संदिग्धम सार्वत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यमचे सूत्र सूत्रविदु ही सूत्राची व्याख्या आहे. भाष्य म्हणजे काय? सूत्रार्थ वर्णित येतं पद सूत्रानुसार विश्वपदानेचे वर्णयन ते भाष्य भाष्य विदु विदु भाष्याची व्याख्या आहे. आणि वार्तिक म्हणजे काय? उक्त अनुक्त दुरुक्तानाम चिंत्रा येत्र प्रवर्तते तम ग्रंथ वार्तिकम प्राहु वार्तिकज्ञ विचक्षणा किंवा मनीषण ही वार्तिकाची व्याख्या आहे. पण हे संस्कृत असल्यामुळे तुम्हाला काही कळालं नाही, हे तरी कळालं की नाही? एवढं हो म्हणा ना, मग हे तरी आपल्याला कळालं. पण मग आता याचा अर्थ तर आपल्याला कळायला पाहिजे की नाही? नेमकं म्हणायचं काय तेवढं आपल्याला समजून घ्यायचं. हे बघा, आपला तात्पर्य कळण्याची मतलब आहे. कोंबडा कोणाचा कारडीना जाग आली पाहिजे की नाही, तसं या श्लोकाचं तात्पर्य काय आपल्याला कळून घ्यायचं. म्हणून मी 3 शब्द सांगितले, तेवढे एकदा बोला म्हणजे मग त्याचा अर्थ आपल्याला कळायला सोपं पडेल. सूत्र, भाष्य, वार्तिक. पहिला शब्द सूत्र, बरोबर आहे. दुसरा भाष्य आणि तिसरा वार्तिक. मग सूत्र कशाला म्हणायचं? जे पाठ पद्धतीने त्याला सूत्र म्हणायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर विचार कमी वेळात केला जातो त्याला काय म्हणायचं? पाठ चालतो ते सूत्र. आणि मग भाष्य काय? कीर्तन प्रवचन एकच अभंग किंवा एकच श्लोक ओवी घेतली जाते, त्याच्यावर प्रवचनामध्ये तासभर, कीर्तनामध्ये 2 तास निरूपण केलं जातं की नाही, मग ते झालं भाष्य. आणि वार्तिक म्हणजे काय? कथा. निवांत अगदी चराट लांबत चालतो हनुमंतरायाच्या शेपटीसारखं आहे ना, म्हणजे अनेक दृष्टांत अनेक कथा, मग त्याला काय म्हणायचं? वार्तिक. म्हणजे सूत्र, भाष्य आणि वार्तिक असे 3 आहेत. ते सूत्रकार व्यासदेव आहेत, भाष्यकार विश्वेश्वर भगवान शंकराचार्य आणि वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य. आणि मग त्यांनी भाष्य कधी केलं? वयाच्या 16 वर्षी. कशावर? या प्रस्थानत्रेवर. कोणत्या प्रस्थानत्रेवर? ज्याच्यामध्ये 10 उपनिषद आहेत. ज्ञानोबराय म्हणतात उपरी 10 उपनिषदे. कोणते मोजा तुम्ही? केन आपलं केन, कठ, मुंड, मांडुक्य, ईशान्य, बृहदारण्यक, आयतरे, तैतरे, छांदोग्य आणि प्रश्न. अशी किती झाली? मोजले का? 10 झाले, बरोबर. ही 10 उपनिषद. आणि श्रीमद भगवत गीता आणि ब्रह्मसूत्र किती झालीत ग्रंथ? उपनिषद 1 नाही, ते 10चा एकच घ्यायचं. उपनिषद 10 उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. याला काय म्हणतात? प्रस्थानत्रयी. कोणती? वेदांत प्रस्थानत्रयी. आणि वेदांत प्रस्थानत्रय आपल्याला कळावी म्हणून विश्वेश्वर भगवंतांनी वयाच्या 16 वर्षी या तिन्हीचा अर्थ केला. वयाच्या 16 वर्षी तिन्हीचा अर्थ केला म्हणून अष्टवर्षी चतुर्वेदी. 8 वर्षाच्या असताना किती वेदाचा अभ्यास? 4 वेदाचा. अष्टवर्षी चतुर्वेदी. द्वादशे सर्व शास्त्रकृत. 12 वर्षाच्या असताना किती दर्शनाचा अभ्यास? 12 दर्शनाचा अभ्यास. आणि षोडशोकृत भाष्य. 16 वर्षाच्या असताना किती प्रस्थांतर भाष्य? या 3 प्रस्थांतर, दशोपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. आणि वयाच्या 32व्या वर्षी 4 दिशेला 4 मठ स्थापित करून आणि द्वैताचं खंडन करून अद्वैताची परंपरा जिवंत ठेवून या लोकांचा निरोप घेतला. कारण मोठी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जातात. त्यांना तर मोठी म्हणतात. आणि मी आता आकडा सांगतो, पटकन बोला. 11 आपलं 12, 22, 32, 42, 52, 92. पुन्हा एकदा बोलू. 12, 22, 32, 42, 52, 92. शेवटचा आकडा काय मग? 92. त्याच्या अगोदर मध्ये राहिला नाही 52, त्याच्या अगोदर 42, छान, त्याच्या अगोदर 32, त्याच्या अगोदर 22 आणि त्याच्या अगोदर 12, 12च्या अगोदर आता नाही. आता ही एवढी उदाहरण बघा. मग पहिला आकडा बोला भाऊ. 12 वर्षी कार्य झालं, जगाचा निरूप घेतला आईसाहेब मुक्ताबाई. पुढचा आकडा 22व्या वर्षी कार्य झालं, जगाचा निरूप घेतला माऊली ज्ञानोबराय. त्याच्या पुढे 32 हे चक्रवर्ती आहे ना. वयाच्या 32व्या वर्षी कार्य झालं, जगाचा निरूप घेतला भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य म्हणजे विश्वेश्वर भगवंतांनी. त्याच्या पुढे 42व्या वर्षी अनुरिणया थोकडा तुका आकाशा एवढा जगाचं कार्य झालं, जगाचा निरोप घेतला जगद्गुरु तुकोबरायांनी. त्याच्या पुढे 52 म्हणजे या महाराष्ट्र सारस्वतामध्ये एक सामान्याची मुलं सुद्धा कीर्तन प्रवचन करून लाख लोकांसमोर उभे राहून काय म्हणतात तुकोबराय, काय म्हणतात ज्ञानोबराय हे सांगण्याचं सामर्थ्य ज्यांनी दिले ते गुरुनाम गुरु स्वानंद सुखवास्य सद्गुरु झोग महाराज. झोग महाराजांनी वयाच्या 52व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आणि शेवटचा आकडा 92 प्रेममूर्ती नामदेव महाराज. प्रेममूर्ती नामदेव महाराजांना 92व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. म्हणजे मोठी माणसं काम घेऊन येतात, काम झालं की उभ्या पावलं निघून जातात. म्हणजे अष्टवर्षी चतुर्वेदी, द्वादशी सर्व शास्त्रकृत, षोडशोकृतवान भाष्य, द्वात्रिशो मुनिरभ्यगात म्हणून वयाच्या 32व्या वर्षापर्यंत सर्व अवतार कार्य पूर्ण करणारे
ते ज्ञान चक्रवर्ती आहे. बरं कोणतं ज्ञान त्यांनी दिलं? पोट भरण्याचं ज्ञान दिलं का मुक्तीचं ज्ञान दिलं? आहे ना, भुक्तीचं ज्ञान त्याच्यात काही पुरुषार्थ नाही, मुक्तीचं ज्ञान दिलं. विठ्ठल विठ्ठल विठाल विठ्ठल विठाल 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 कुंडलिका वरदा हरिटोल ज्ञानदेव देव तुकाराम हरिनाथ भगवान की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. आता मी 3 शब्द बोलतो डॉक्टर बाबांचे. आपल्याला 3 गोष्टी सहन होत नाही. त्यातला पहिला शब्द आहे मर, दुसरा शब्द आहे मूर्ख आणि तिसरा शब्द आहे दुःख. मर, मूर्ख आणि दुःख हे 3 आपल्याला सहन होत नाही. खरं की खोटं? बरोबर आहे. हे बाबांचे वाक्य आहे. आपल्याला मर म्हणणं सहन होत नाही. सकाळी तात्या आमचा पाठ झाला, 4 लेकरं खेळत होती. ते पाठाला विक्षेप करायला लागली. मी 3 वेळेस म्हणलं, "ही बाळांनो शांत राहा, शांत राहा." पण ती लेकरं शेवटी बाहेर आलं आणि वैतागून म्हटलं, "कार्ती एकदाची मरे ना." ती म्हणले, "हे महाराज तू मर ना, आम्हाला कशाला मारतो?" हे सकाळी घडलेली घटना. ते काय म्हणायला लागली, "तू मर ना, आम्हाला कशाला मारतो?" आता हा माऊली बोलतात, "अगा मर हा बोलूनच पाहती, मेल्यावरी ती रडती असते जात न गणिती काहीचपणे." खरं सांगा, मरणं आणि जगण्यातलं फरक तरी त्या लेकराला शिंबड्या कार्ट्याला कळतो का? पण तरी सुद्धा मर शब्द सहन होतो का? एखादा सायंकाळी मरमरा असा शब्द आला तर लोक म्हणतात, "ए सायंकाळी असं अभद्र बोलू नये." खरं भद्र तेच आहे, खरं भद्र तेच आहे, कारण अंतिम सत्य तेच आहे ना. नित्य मरण आठवावे. नित्य मरण आठवावे आहे ना. चिरंजीव पदामध्ये नाथबाबा म्हणतात, चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकाशी किंचित बोलू निश्चयाशी कळवायासी साधका येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैचे रूप नित्य मृत्यू जाणे समीप न माने अल्प देह सुख. कसं कोण बोलते बाळ आहे ना, न माने अल्प देह सुख म्हणजे मृत्यू हा अंतिम सत्य आहे. आणि ते मृत्यू आपल्याला सर्वाला, पण मर हा शब्द सहन होतो का? कोणाला मरावं लागत नाही, सगळ्याला मरणं हे अटळ आहे. एक दिवस जाणं आहे. काही गेलेत, काही वाटेवर आहेत, काहीची वाट लागणार आहे. हे जाणं अटळ आहे, पण तरी सुद्धा मर हा शब्द सहन होत नाही. मर हा शब्द सहन होत नाही. हे मर 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 असं मी जास्तच बोलायला लागलं, तुम्ही म्हणाले याला का बरं हे मरे नाही एकदा, असंही कदाचित वाटेल आपल्याला. मर हा शब्द सहन होत नाही, पण मरावं लागतं. आणि खरं सांगू, मर हा शब्द सहन का होत नाही? डॉक्टर बाबा म्हणत असतात, याचं कारण आपण अमर आहोत. आपण खरं कोण आहोत? अमर आहोत. आपण तत्वता अमर असल्यामुळे आपल्याला मर शब्द सहन होत, कारण आपण अमर आहोत. अमरा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे, खरे की पहा खोटे हे. अमर अमर कर की पहा खोटे, कर की पहा खोटे, कर की पहा खोटे. मला देहा माझा ऐसा मग बरोबरचा कळेल, माझा ऐसा मग बरोबरच्या कळेल. मला देह माझा ऐसा मग बरोबरचा कळेल, मग बरोबरचा कळेल, मग बरोबरचा कळेल कळेल. अमर आहा खरे की पहा खोटे. आपण तत्वता अमर आहोत. म्हणजे आपण आत्मा का देह? बोला. वा, आपण आत्मा आहोत. आपण काही नाही, देह नाही. मग देह जर आपण नाही, मग मरणारा कोण? देह. आणि मरत नाही कोण? आत्मा. तो कोण आहे? आपण. मग मर का देह का आत्मा अमर? मी काय बोललो, मर का देह का आत्मा अमर? हा भाऊ, हे उत्तर बरोबर. डॉक्टर बाबा म्हणत असतात, अशा वेळेला म्हणतो दोन्ही बरोबर आहे ना. मर देह काय मर काय, आणि आत्मा काय आहे? अमर आहे. आत्मा अमर आहे. आणि मग आपण आत्मा आहोत, म्हणून आपल्याला काय शब्द सहन होत नाही? पहिला मर शब्द सहन होत. तसंच आपल्याला दुसरा शब्द सहन होत नाही. काय? मूर्ख. खरं मूर्खाला सुद्धा मूर्ख म्हणणं आवडत नाही. एखादा मूर्ख असला आणि त्याला सगळेच लोक मूर्ख 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 म्हणायला लागले की वैतागतं. ते म्हणतात या गावातच राहायला नको, सगळेच आपल्याला काय म्हणतात? मूर्ख. म्हणून तो मूर्ख गेला दुसऱ्या गावाला. दुसऱ्या गावाला गेला आणि चालता चालता त्याला तहान लागली, तहानेने व्याकुळ झाला, घशाला कोरड पडली, जीभ आत ओढायला लागली आणि एक झरा दिसला नदीतला. नदीच्या पात्रात झरा दिसला आणि हा त्या पाण्यापाशी गेला. पण हा काय आहे? वा, हा मूर्ख आहे. आणि हा मूर्ख असल्यामुळे, तो मूर्खच असल्यामुळे, तो माणसासारखं पाणी प्यायला तर त्याला मूर्ख कोण म्हणेल? तो बैलासारखं पाणी प्यायला लागला. म्हणजे मनुष्य काय करतात, उंजुळी घेऊन काही एखाद्या पात्रात घेऊन बाजूला पाणी पितात. पण हा मूर्ख असल्यामुळे बैलासारखा असा गुडघ्यावर बसला आणि हात तोंड बुडून त्याच्यात त्या बैलासारखं पाणी प्यायला लागला. 4 महिला मागून आल्यात कशा करता? पाणी नेण्याकरता. त्यांनी पाहिलं, ती म्हटली बाई मूर्खच आहे.
ते महिला काय म्हटल्या, बाई मूर्ख ते. त्याने पाणी पिण्याचं सोडून दिलं, तो पटकन उठलं. तो म्हटला, तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या गावातलं कोण आला होता? तुम्हाला रस्त्यानं कोणी भेटला का? कोणी फोन केला का आमच्या गावातला मूर्ख तिकडे आला म्हणून? मग तुम्हाला कसं काय कळालं मी मूर्ख आहे म्हणून? तुम्हाला कोणी सांगितलं? अरे म्हटलं, तुझी कृतीच सांगते, दुसरं सांगायची गरज काय? ऐक नाही, वागतोच मूर्खासारखं, तुझी कृतीच सांगते, सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही सुद्धा त्याला सहन होत नाही. काय? मूर्ख शब्द सहन होत नाही. का? कारण तत्वतः दृष्टीने विचार केला तर मूर्ख म्हणजे काय? झाला अज्ञानी. मूर्ख म्हणजे कोण? अज्ञानी. आणि मूर्ख नाही तो ज्ञानी. मूर्ख नाही तो ज्ञानी. आणि खरं पाहिलं तर आपण आज्ञा स्वरूप आहो का ज्ञान स्वरूप आहोत? आत्मा ज्ञान स्वरूप आहे की नाही? आणि ते आत्मा आपण आहोत म्हणजे आपण कोण आहोत? ज्ञान स्वरूप आहोत, चित स्वरूप आहोत. आणि आपण ज्ञान स्वरूप असल्यामुळे आपल्याला काय शब्द सहन होत नाही? दुसरा मूर्ख शब्द सहन होत नाही. तिसरा दुःख शब्द सहन होत नाही. एखादं छोटं बाळ असतं, तात्याचा समजा नातू आहे, त्यांच्या करंगळीला धरून मंदिरात आला, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या घेतल्या ते शिवड कार्ट म्हणतं, विश्वेश्वर देवा मला दुःखात ठेव, असं म्हणतो. होते नाही नाही, बरोबर आहे. मग काय म्हणतं ते? मला सुखात ठेव. खरं सांगा, त्याला सुख दुःखाचे चटके बसले का? सुख दुःखांचे भाजलं का? भरपळून निघालं का? सुखातून दुःखाचं त्याला अंतर तरी कळतं का? अनुकूल वेदनम सुखम, प्रतिकूल वेदनम दुःखम, माहिती आहे का त्याला? पण गतानुगती केली की तेही म्हणतं, देव बाप्पा मला कशात ठेव? सुखात ठेव. म्हणजे मज लागी दुःख व्हावे नाहीसे कोणी भावे ना जीवे. दुःख कोणालाच नको आहे. लटक सुद्धा दुःख नको आहे. हे बघा, स्वप्न खरं का खोटं? पटकन बोला. स्वप्न खोटं आहे. छान. स्वप्न खोटं आहे आपल्याला खरं कधी कळतं? जाग झाल्यावर. स्वप्नात आपल्याला स्वप्न खोटं वाटतं का? नाही. मग स्वप्नात स्वप्न वाटलं नाही, मग स्वप्न नाही का? आहे. पण हे कधी कळतं? जाग झाल्यावर. हा, मग जाग झाल्याच्या नंतर स्वप्न जर खोटं आहे तर स्वप्नात आलेले भूत खोटे का खरी? पटकन बोला ना, लाजू नका. स्वप्न जर खोटं आहे तर स्वप्नात आलेली भूत खरी का खोटी? खोटी. छान. आणि स्वप्न जर खोटं आहे तर स्वप्नात आलेला देव खरा का खोटा? स्वप्न खोटं तर देव कस का खरा? बरं आहे का तुमचं? हा, नाही 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 नाही, हे बघा, माझं स्वप्नाचं चाललंय ना. स्वप्नात येऊ शकतो ना, असं काय बरं? स्वप्नात भूत येतात तर देव काय येणार नाही? बघा, पुण्य ते तुम्ही संगती लावून घ्या, तुमची काय लावायची. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर एवढंच द्या, स्वप्न जर खोटं आहे तर स्वप्नात आलेला देव खोट. अरे वा, असं कसं खरं म्हणणार तुम्ही? हे बघा, हे भाऊ अशी रंडीने खेळायची. विठाला 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 विठाला. ऐका, मला सांगायचं काय, सिद्धांत लक्षात घ्या. स्वप्न खोटं, स्वप्नातलं भूतही खोटी, आणि भूताने दिलेलं दुःखही खोटं. स्वप्न खोटं, स्वप्नातला देवही खोटं, आणि त्यांनी दिलेलं सुखही खोटं. पण खोटं खोटं होईना, स्वप्नात आपल्याला भूतही यावी वाटतं का देव यावा वाटतं? मग खोटं खोटं होईना आपल्याला सुख प्राप्त व्हावं वाटतं का दुःख प्राप्त व्हावं वाटतं? मग खोटं खोटं जर आपल्याला सुखच प्राप्त व्हावं वाटतं तर दुःखाची इच्छा कधी होईल? कधीच होणार नाही. बरं, जाऊ द्या. जी माणसं दुःखी असतात ते सुद्धा आपलं दुःख लोकांना दाखवतात का दुःख झाकण्याचा प्रयत्न करतात? है की नाही? दुःख झाकण्याचा प्रयत्न करतात. आता ज्याची जळते त्याला कळते. व्यवहारात आपण म्हणतो आत काय दुःखाचा डोंब उसळलेला असतो, देतं त्याला माहिती. पण एखादा कॅमेरामॅन सुद्धा फोटो काढत असताना हल्ली म्हणत असतो, साहेब स्माईल प्लीज, जरा हसा. कारण हसणं राहिलंच नाही. इतकं गडगंज श्रीमंत काही लोक असतात, त्यांना पेटून दिलं तर ते जाऊन राख होतील, बंडल शिल्लक राहतील, अशी बंडलबाज लोक आहे जगामध्ये. इतका त्यांच्याकडे पैसा आहे, आमा पैसा आहे, पण दुःख दरिद्र हो, झोप येत नाही. डॉक्टर बाबाचं वाक्य ऐका, ज्यांना जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय? आकाशाचं पांघरून करा, तर हाताची उशी करा, काळ्या नांगरीच्या काळ्या ढेकळात पडा, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला शांत झोप लागली का जगात नंबर 1 श्रीमंत आपण. शांत झोप. मायबाप क्षमा मागून बोलू, बाबाचं वाक्य पुढचं ऐका. चांगली चांगली श्रीमंत लोक या बाबतीत पक्की दरिद्री आहे. त्याला झोप येत नाही, पडल्या पडल्या झोप येत नाही. झोप येत नाही म्हणून ते झोपीच्या गोळ्या घेतात. 1 घेऊन येत नाही, 2 घेतात, 2 घेऊन येत नाही, 4 घेतात, 4 घेऊन येत नाही, 5 घेतात, 5 घेतल्याच्या नंतर ही कायमची झोपतात, पण ती काही येत नाही. कारण ती येण्याकरता श्रीमंतीने लागत, ती येण्याकरता अंतःकरणाचं पावित्र्य लागतं, ती येण्याकरता मन स्वच्छ लागतं, ती येण्याकरता मल विक्षेप दोष नको आहे. आणि ती कधी येते? या चक्रवर्तीची कृपा झाल्याच्या नंतर. कारण ते सांगतात, मर का शब्द सहन होत नाही, तू अमर आहेस. मूर्ख का सहन होत नाही, तू ज्ञानरूप आहेस. आणि दुःख का सहन होत नाही, कारण आपण आनंद स्वरूप. आनंद आहे आपलं. हे बघा, सूर्याचं प्रकाश हे स्वरूप आहे की नाही? सूर्याच्या ठिकाणी प्रकाश उष्ण आणावा लागतो का त्याच्याकडेच असतो?
त्याच्याकडेच असतो. तसा आनंद आपल्याला उसणं आणायचं का आपलं स्वरूप आहे? आपलं स्वरूप आहे. पण मग आपलं स्वरूप असताना आपल्याला त्याला ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान आहे. आणि अज्ञान आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात निदैवाचे परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी का तेच बैसरू वास करी धरित्रीची. करंट्या कपाळाचा मनुष्य बघा, वस्तू आपल्याकडे असावी का ज्ञान असावं? पटकन बोला बघू. आहे की नाही? नुसती वस्तू आहे आणि तिचं ज्ञान नाही, भीक मागणं थांबेल का? थांबणार नाही. अहो, हिरे माणिक मोती पूर्तिमोल किमतीचे अनमोल रत्न त्याच्या खाली गाडून ठेवलेले. तो त्याच्यावर बसला तो म्हणतो आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला भीक मागायला लागली. माऊली म्हणतात करंटे कपाळाचा आहे, निदैवी आहे. कारण निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी तेच बैसून उपवास करी का दरिद्रीची. दुसरं उदाहरण माऊली देतात कल्पतरू तळवटी बैसुनी झोळी देत अशी गाठी मग दैव निघे किरीटी नेदैन्याची करू. कल्पतरू खाली बसला आणि कल्पतरू खाली फळे येती मागितली. आपल्याला सगळ्याला गोष्ट माहिती, एक मनुष्य रस्त्याने चालला, थकला, कशाखाली बसला, झाडाखाली बसला. ते झाड योगायोगाने कशाच होतं? पटकन बोला. कल्पतरूचं झाड होतं. कल्पतरूचं झाड होतं, पण याला कल्पनाच नाही हे कशाच झाड आहे? कल्पतरूचं. आणि याने कल्पना करू लागलो, काय म्हटले तानेने तो व्याकुळ झालो, ग्लासभर पाणी असतं तर किती बरं होईल. पण ते कल्पतरूचं झाड यांनी कल्पना केली, लगेच ग्लास भरून पाणी, ते चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिला. त्याला बरं वाटलं. तो म्हटलं पण पोटात हाक पडली, इथे 2 घास खायला असले तर किती बरं होईल. आता तो कल्पतरू पंचपक्वान्नाचं ताट भरून आलं. यांनी मागे पुढे पाहिलं नाही, खाऊन साफ केलं. आणि मग जास्त खाल्ल्याच्या नंतर ती येते कोण? झोप. मग तो म्हणायला लागला हे फुफटाच आहे सगळं. एखादं पोतं बित असतं तर किती बरं, पण ते कल्पतरू डनलपची गादी, त्या गादीवर तो पडला. आहा बघत खुश हुआ, आनंद त्याला झाला. पण इथपर्यंत मन कल्पना चांगली केली, पण रिकामं मन शैतानाचं घर, भूताचं घर म्हणतो आपण. ते मन म्हणायला लागलं पाणी मागितलं पाणी आलं, जेवण मागितलं जेवण आलं, गादी आपलं पोतं मागितलं डनलपची गादी आली. तो जर म्हटला आता इथे विश्वेश्वर तर नसेल, आले असते ना देव. तो जर म्हटला इथे विष्णू तर नसेल, इथे ब्रह्मदेव तर नसेल, इथे एखादी संत तर नसेल, झालं जमलं असतं की नाही. पण मन विचित्र. तो म्हणला इथे भूत तर नसेल. झेपऱ्या कॅसचं फारोळ्या जातं, उरफाट्या पायाचं काळं कबिन्न ढेबऱ्या पोटाचं आकरा विकळ आ करून ते जवळ आलो. ते घाबरले, याचे इंडिकेटर लागले. तो म्हणला बापू मला खाणार तर नाही, पेड्यासारखा स्वाहा संपला दृष्टांत. असं का झालं? कारण बघा माऊली ते बोलतात कल्पतरू तळवटी बैसुनी झोळी देत अशी गाठी मग दैव निघे किरीटी नेत्यानेची करू. कल्पतरू खाली बसून झोळीला गाठी द्यायचं काम आहे का? कारण त्याने मागितलं तर सर्व अन्न छिद्रात आजची पंगतच तो घालू शकतो ना. कारण बसलेला कल्पतरूच्या झाडाखाली, पण तो झोळीला गाठ का द्यायला लागला हे कल्पतरूचं झाड आहे त्याला माहिती नाही. तसं आपण मरके नाही कसे आहोत? बोला ना तेवढा शब्द मायबाबाचा. आपण मरके नाही कसे आहोत? अमर आहोत. आपण मूर्ख नाही कसे आहोत? ज्ञानी आहोत. आणि आपण दुःखी नाही कसे आहोत? सुखी आहोत. आनंद स्वरूप आहोत, आनंद रूप आहोत. पण याचा आपल्याला काही नाही, ज्ञान नाही. आणि याचं ज्ञान करून देण्याकरता कोण लागेल? चक्रवर्ती लागेल. ज्ञान चक्रवर्ती लागेल. ते आहेत शिवभोळा चक्रवर्ती, ज्ञान चक्रवर्ती आहेत. ही अध्यात्म विद्येचे चक्रवर्ती आहेत. हे काय? शांकरी विद्या ब्रह्मविद्या ना तरी आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमुते, ती विद्या देणारे ते ज्ञान चक्रवर्ती आहेत. शिवभोळा चक्रवर्ती. आणि म्हणून मी काय केलं? नाथबाबा म्हणतात त्याचे पाय माझे चित्तामध्ये मी त्याचे पाय धारण केले. आता तुम्ही मला त्याचे पाय म्हणजे स्वरूप म्हणा, चरण म्हणा, चित्तामध्ये धरता येतं का? हो धरता येतं. कोणी धरलं? 4 युगातले 4 दाखले सरळ सरळ. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाने त्याचे पाय चित्तामध्ये धरले. त्रेतायुगामध्ये माता शबरीने त्याचे पाय चित्तामध्ये धरले. हनुमंतरायाने त्याचे पाय चित्तामध्ये धरले. द्वापार युगामध्ये श्री राधिकाया हृदयार विंदे पदार विदमी विराजते मी राधा राणीने त्याचे पाय चरणामध्ये चित्त धारण केले. आणि धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. कलियुगामध्ये सावता महाराजांनी त्याचे पाय चित्त धरले. तुम्ही म्हणाल त्याचे नाही धरले, ते तो विष्णूचे धरले. अरे हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हरी आणि हर हे 2 का तत्व एकच? तत्व एकच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. लोक आजही भेद नाही म्हणतात आणि भेद केल्याशिवाय राहत नाही. शैवाची लेक वैष्णवाच्या घरी नांदायला आली आणि सकाळी सकाळी ती सारवण करायला लागली. खेड्यापाड्यात अजूनही ते चुलीला पोतेरा घेतात आणि घरी सारवण करतात, बरोबर की नाही? आणि सारवण असं सारतात, हो की नाही? तुम्ही सारवता का नाही? आज आडवं सारवता. हा म्हणजे तुम्ही सारवता, नाही तुम्ही मला वाटलं तुम्ही सारायला गेले घरी. कसं सारवतात? असं आडवं सारवतात. आणि ही कोणाच्या घरी नांदायला आली?
पहिला मंडळ तुम्ही थकल्या का? थांबू का कीर्तन? 1-5 मिनिटात थांबवतो, पण लक्ष द्या ना, बोला ना. की कोणाच्या घरी नांदायला आली? वैष्णवाच्या. कोणाची कन्या? शैवाची. मग ती वैष्णवाच्या घरी नांदायला आली. वैष्णव आडव्या गंधवाले का उभ्या गंधवाले? उभ्या गंधवाले. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीची कळी काढताय म्हणे. म्हणजे वैष्णव ऊर्ध्व पुंड्र लावतात आणि शैव आडवा भस्म लावतात. ती आडव्या भस्मावाली कोणाच्या घरी आली आती? उभ्या गंधवाल्याच्या. मग उभ्या गंधवाल्याने त्यांचं म्हणणं काय, सारवलं कसं पाहिजे? उभं. कारण ते भस्म लावल्यासारखं होतं ना. ते जणकावून तिकून आले. सुनबाई तिथं चुकली. पूर्वीच्या काळी सासऱ्याचा फार दरारा. आता सोनेचा दरारा सासऱ्याला असतो. आता हा काळ बदलला, पण पूर्वीचा काळ थरथर कापायला लागली. काय झालं? काही नाही म्हटले, आपण वैष्णव आहोत. आता बाद समानाधिकरण्य झालेलं आहे वेदांतात. कारण तिकडलं सगळं सोडून द्यायचं. तू इकडे आली म्हणले आता उभं सारवायचं, आडवं नाही. आता माऊली कशी सारवणार? पण भीतीने कसं तरी तात्याकडे उभोड धोबोड कसं तरी कडीला लावलं. पेपर सोडला. 35% पास झाली. पण ती शेवटी कोणाची लेख? आहा, आहे ना, आडव्यावाल्याची लेख. आणि मग या आडव्याला सरळ करण्याकरता ती तयार आहे. तिने बघितलं यांची वारी चालू झाली. आळंदी पंढरी मिसरी, आहे ना. मग ती हातात तांब्या लोटा. ती म्हणली मामाजी. त्याचा लोटाच खाली पडला. ते चटकन बोलू काय काय म्हणले, वैष्णव आहोत आपण. म्हणजे म्हणले असं नाही, आता आळंदी पंढरी असं घासायचं. आता इथे ठीक हो, इकडं कसं घासणार असं? ते आलं ना जागेवर. ते म्हणलं सुनबाई तुझं तू चालू दे, माझं मी चालू देत. म्हटलं असं जागे. अरे कुठपर्यंत भेद पाहायचा? हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय घोडी साखरेचे ठाई शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. पुन्हा काय? अरे बापरे. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध. वाणीने शिव 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 शिव. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. बोला नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. टाळी 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 नमः सर्वांनी. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जय शंभो जय शंभो जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो गौरी शंकर जय टाळी टाळी सर्वांनी. शंभो. जय शंभो शिव गौरी शंकर जय. महिला मंडळ जय शंभो शिव गौरी शंकर. तुमचा आवाज आला पाहिजे बरं का. हा, जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. वा वा. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. पुरुष मंडळी वा वा वा. आता सर्वांनी सोबत जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. सर्वांनी टाळी. हा हा वा. शिव गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. प्रसाद महाराज. श्री शंकर जय ताई शंभो सर्वांनी. हा. गौरी शंकर शिव शंभो. गौरी शंकर जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. गौरी शंकर जय हरि शंभो बोल. श्री गौरी शंकर जय हा, हा, हा. शंभो. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. हा हा. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. टाळी जय टाळी शंभो टाळी. हा. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. हा जय हा. शंभो श्री गौरी शंकर जय नमः शंभो. पार्वती पतये हर हर महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय हरी शंभो. हरी. जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो. जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो. हर हर महादेव. 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 विश्वेश्वर
वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. खरं काम क्रोध लोभ या तिघाला सुधरू दिलं नाही. कामाने ब्रह्मदेवाला, क्रोधाने शंकराला आणि विष्णूने आपल्या लोभाने विष्णूला. मग तुम्ही मला क्रोध जर त्यांनाच मात देतो तर आपण त्यांचं नाम घेऊन काय होईल? म्हणले त्यांना देईल पण त्यांच्या नामाला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड. यासाठी म्हणून नामीपेक्षाही नामात अधिक सामर्थ्य. म्हणून वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. ही अनिष्टाची निवृत्ती. आणि इष्टाची प्राप्ती काय? इष्टाची प्राप्ती अशी होते की धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म युगायुगात धर्म वेगवेगळा आहे. धर्म कशाला म्हणतात? धर्ममूर्ती परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन त्याला काय म्हणायचं? धर्म. कृते ध्यायतो विष्णू त्रेतयाम यजतो मखे द्वापारी परिचर्या अंकलोत हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान रूपी धर्म होता. धर्ममूर्ती प्राप्तीचं परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन. त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये परिचर्या आणि कलियुगामध्ये नामस्मरण. कारण निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा बहुसिंधू तारक. धर्म अर्थ धर्माधिष्ठित अर्थ आणि अर्थाधिष्ठित काम हे तीन साधन रूप पुरुषार्थ आहे. चौथा साध्य रूप पुरुषार्थ आहे मोक्ष, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. तुका म्हणे मुक्ती प्रणिली नोवरी आता दिवस चारी हिरमे याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि ती मुक्ती कशाने प्राप्ती होती? विश्वेश्वराच्या दर्शनाने. म्हणून आपण काय करावं? चित्तात त्याचं स्वरूप धारण करावं, वाणीत त्याचं नाम धारण करावं, डोळ्याने त्याचं रूप पाहावं. काय होईल? काय होईल? एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम. देव वाचे वदता शिव नाम वदता शिव नाम. हे तयान बाधे क्रोध काम तयान घेतो. भोगे रोगे भयम कुले च्युती भयम वित्ते नृपलाद भयम माने दैन्य भयम बले रूपू भयम रूपे जराया भयम शास्त्रे वादे भयम तपे इंद्रिय भयम आणि काय कृतांतात भयम. या श्लोकामध्ये सुभाषितामध्ये 9 प्रकारची भीती सांगितली. त्यात सर्वात मोठी भीती आहे काळाची. काळाची भीती सर्वांना आहे. कारण एकदा काळाचं बोलवणं आलं का कोणाचं बळ चालत नाही. 2-4 दिवसापूर्वी घडलेली घटना आपल्या महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री पद आहे एवढी सत्ता आहे आणि संपत्ती भाऊ त्याची गणना कोणीही करू शकत नाही. पण तुकोबराय लिहितात मग तेथे नसले काही सत्ता आणि संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यम आज्ञा. किती मोठी सत्ता आहे तो काळ पाहत नाही. किती प्रॉपर्टी तुमची बाहेर देशात आहे हाही विचार तो करत नाही. एकदा त्याचं नेणं आलं की कोणीही असेल तो त्याला झडप घालतो आणि गडप करतो. एवढं काळाचं बळ आहे. पण त्या काळाचं बळ आपण मुख्यमंत्री नसेल आपल्याकडे कुठलं पद नसेल पण आपल्याकडे या 3 गोष्टी असेल. कोणत्या? आपण वाणीने त्याचं नाम घेत असेल विश्वेश्वराचं, डोळ्याने त्याचं रूप पाहत असेल आणि चित्तामध्ये त्याचं स्वरूप धारण करत असेल तर काळाचं बळ आपल्या पुढे चालत नाही. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता देत होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ. तो डुंकूनही पाहणार नाही. म्हणून एका जनार्दनी शिव निवरी
काही काळाचा भेव जगाचा ग्रास करणारा काळ याची भीती सुद्धा आपल्या जीवनात राहत नाही. नव्हे तो काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तसं विश्वेश्वराचं नाम घ्या, विश्वेश्वराचं रूप चित्तामध्ये धारण करा आणि त्यात विश्वेश्वराचं डोळ्याने दर्शन घ्या. एवढं 3 कामं जर केले तर गेली 21 हे 22वं वर्ष ते आपलं सफल होईल. आणि पुढे किती येणारे वर्ष काळाचं बळ काळाची भीती स्वप्नात सुद्धा आपल्या जीवनात राहणार नाही आणि ती राहू नये अशी विश्वेश्वराच्या चरणी आपण सर्वजण मिळून प्रामाणिक प्रार्थना करू. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, काही तरुण भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, काही तरुण बंधू, छोटी छोटी बालगोपाळ मंडळी आणि आपल्या गावातील पंचक्रोशीतील गोड असणारं भजनी मंडळ, सुंदर साऊंड सिस्टीम, गोड गायक वादक, आपण सर्वजण एकत्र येऊन विश्वेश्वराची सेवा करण्याची संधी परमात्म्याने आपल्याला दिली. कारण कोरोनामध्ये त्याला आपली करुणा आली, त्याने आपला नंबर लावला नाही आणि आपल्याला ही सेवा करण्याचं भाग्य दिलं. आपण त्याला प्रार्थना करू का पुढच्याही वर्षी असंच भाग्य आम्हाला सर्वाला दे आणि अशीच सेवा आमच्याकडनं करून घे अशी ते परमात्म्याचे चरणी प्रार्थना करू आणि चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. एकदा वर हात करा आणि मोठ्या प्रेमाने 3ही भजन आपण करूया. हरी विठोबा रखुमाई, विठोबा सर्वांनी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा हरी हरी रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा सर्वांनी रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, टाळी टाळी. वर हात, वर विठोबा हात. हरी हरी. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हो हो. एक मिनिट. वर हात, वर हात, वर हात. 1 मिनिट करता. आपण प्रत्येक वर्षी भजन करत असतो तेवढे 2 मिनिटं भजन घेऊन झालेली सेवा. आता महिला मंडळ माझ्या या वर्षी माता भगिनी बोलू, सोपान काका, मुक्ताबाई, आवाज मात्र यावेळेस आपण महिलाचा बरं प्रत्येक वर्षी ते आपल्या घरात तर निघूच देत नाही. घरात वर हात. अरे वा, आपण घरात काही बोलायला लागलो. देव जनाबाई, सोपन काका, जय हो. एक मिनिट. हात वर हात असं करायचं नाही. झालं कीर्तन संपलेलं आहे. वर हात, वर हात. जय हो, जय हो. पुरुष मंडळी असं नाही करायचं, जरा मोकळा. बघा देवाच्या मनात आलं मग हात ठेवणार नाही बरं देव. त्याच्यात देवाचे करुणे, नारळात पाणी काही होऊ शकतं. आई सोपन काका, जय हो. वा, पुरुषांचा आवाज वाढला. महिला मंडळ, पुरुष वर हात. हरी हरी नाम देव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नाम देव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नाम देव जनाबाई, टाळी सोपन टाळी टाळी. काका मुक्ताबाई, नाम देव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नाम देव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नाम देव जना, टाळी टाळी. सोपन काका मुक्ताबाई, नाम देव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नाम देव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, माऊली 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 माऊली. तिकडे कुजबूज चालली होती. महाराज कोणाचा आवाज आला जास्त? खरं सांगू, खरं ऐकणार तुम्ही, या वर्षी तुमचाही आवाज तेवढाच आला ना आमचाही आवाज तेवढाच आला. त्यामुळे पिटम फाट आहे. रामकृष्ण 50-50% दोन्हीकडे आरक्षण. अत्यंत गोड भजन आपण पुरुष मंडळीने केलं, माता भगिनी केलं, आमच्या गुणीजन मंडळीने केलं. सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद आणि या नियोजक संयोजकालाही अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद. आजचं ज्यांचं यजमान पद होतं ते हरिभक्तपरायण आपले माता पित्याच्या स्मरणार्थ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोलले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, महाराज तुम्ही सिद्ध हे नाही विचारिला अधिकार म्या पुला, राखमा पराज महाराज तुम्ही सिद्ध तुका